मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. पाय तुटला, नवीन बसवा. 27 एप्रिल 2006 रोजी सकाळी मार्क पुन्हा एकदा उत्तर खिंडीमध्ये जायला निघाला. त्यावेळी त्याच्यासोबत स्लिपिंग बॅग, कॅरी मॅट, खाण्याचे पदार्थसुद्धा होते. कारण तिथे त्या उत्तर खिंडीमधील कॅम्प 1 वर त्याला मुक्काम करायचा होता. याकच्या ये जामुळे क्रॅम्पॉन पॉईंटपर्यंतचा रस्ता सारखाच बदलत असतो. बर्फ बाजूला होतो, त्यात खड्डे पडतात. याकच्या मलमूत्राचे ढीग इतस्ततः पसरलेले असतात. दगडधोंडे आपापली जागा सोडतात. अर्थात याकच्या शेणाचा एवढा वास येत नाही आणि घाणही होत नाही, कारण ते कोरडं असतं. याकचा आहारच तसा असतो. मोरेनचा खडकाळ टप्पा ओलांडत मार्क क्रॅम्पॉन पॉईंटवरून हिमनदीमध्ये घुसला. आता एकदम सरळसोट चढण होती. अर्थात मार्कला संपूर्ण मार्ग माहीत होताच, परंतु सकाळची वेळ, त्यामुळे थंडी जास्त, आणि त्यातून मार्कच्या सांध्यांनी स्नायूंनी वॉर्मअप केला नसल्यामुळे त्याला धाप लागत होती. पण तरीसुद्धा निग्रही मनाने, वेदना सोसत, अत्यंत हळूवार गतीने मार्कचं एक एक पाऊल पुढे पडत होतं. हिमघळीवरील शिड्या आणि उभ्या हिमकड्यांवरील दोऱ्या मागे पडत होत्या. मार्कच्या कठोर मनाची ती परीक्षाच होती. तो नेहमी म्हणायचा, पर्वत शिखरांवर चढण्यासाठी पायापेक्षा सुद्धा कठोर मनाची आणि निश्चयी हृदयाची जरुरी असते. मार्क मागील वेळेपेक्षा खूपच कमी वेळात उत्तर खिंडीमध्ये पोचला. तिथे आता 2 मोठे तंबू होते. प्रत्येकाला वेगळा तंबू नव्हता. प्रत्येक तंबूमध्ये 10-12 जण राहणार होते. 7,000 मीटर्सपेक्षा जास्त उंचीवर ते सर्वजण मुक्काम करणार होते. बाकी काही मोहिमासुद्धा उत्तर खिंडीत पोहोचल्या होत्या. त्या सर्वांचे हिरवे, पिवळे, लाल तंबू इकडे तिकडे पसरलेले होते. बर्फाच्या पांढऱ्या शुभ्र समुद्रामध्ये अगदी विविध रंगी शिडांच्या नौकांची पलटण चालली आहे असंच वाटत होतं. मार्क तंबूमध्ये शिरला आणि पसरला. त्या दिवशीची रात्र त्याच्यासाठी फार सुखावह नव्हती, कारण त्याला फार चांगली झोप लागली नाही. उत्तर खिंडीपासूनच्या सर्वच पुढील कॅम्पवर प्रत्येकाला स्वतःचं खाणं स्वतःच तयार करावं लागतं. मार्क आणि वेन काउबॉय मात्र दोघे एकमेकांना मदत करत होते. वाटाणे, चीज, बटर इत्यादी पदार्थ त्यांच्या आहारात होते. कमी वजनाचे पण जास्त ऊर्जा देणारे. त्या दिवशी काही जण लगेच परत ॲडव्हान्स बेस कॅम्पकडे परतले, तर काही जण आणखी वर म्हणजे कॅम्प 2 कडे गेले. मार्क, उडी, व्हेटू आणि वेन मात्र उत्तर खिंडीमध्येच छायाचित्रणासाठी थांबले. अतिभव्यतेचं मुक्त छायाचित्रण करून पोट भरल्यावर मगच दुपारी पुन्हा एकदा मुक्काम पोस्ट ॲडव्हान्स बेस कॅम्प. त्या दिवशी मार्कने प्रथमच माउंट एव्हरेस्टची उत्तर बाजू शिखरापर्यंत न्याहाळली होती. वर जाण्याचा मार्ग नीट पारखला होता. नॉर्थ कोल म्हणजे उत्तर खिंडीमध्ये उभं राहिलं म्हणजे निम्म अंतर चढून गेल्यासारखं वाटतं. डावीकडे समोर पण दूरवर रफू पास आणि उत्तर-पूर्व धार दिसत होती. कांगशुंगचा तीव्र उतार बघताना मार्कची छाती दडपली होती, पण वर शिखराकडे गेलेल्या मार्गावर बघताना मात्र त्याला खात्री होती की येत्या काही दिवसांमध्येच तो तिथे असणार आहे. खाली उतरताना मार्कने त्याच्या कासवगतीने जायचं ठरवलं. त्याच्यासाठी कोणी अडकून राहणं, तिष्ठत राहणं त्याला आवडत नव्हतं. त्यामुळे वेन आणि इतरांना त्याने पुढे जायला सांगितलं. त्यांचं निसर्गदत्त पायांनी हळुवारपणे उतरणं बघून क्षणभरच मार्कला त्यांचा हेवा वाटला. पण क्षणभरच. त्याने त्याची उतरण सुरू केली. तो खूपच अडखळत चालत होता. खूप वेदना होत होत्या. कोणत्याही क्षणी कोसळून पडू की काय असं त्याला वाटत होतं. सर्वात वरचा हिमकडा त्याने चांगला पार केला. खांद्याचा आधार घेत रॅपलिंग करत तो खाली उतरला. पण दुसऱ्या हिमकड्यापाशी मात्र उतरताना क्षणात जग संपूर्ण उलटं झाल्याचं त्याला वाटलं. खरं तर तो खाली डोकं वर पाय अशा स्थितीमध्ये दोराला लटकत होता. त्याचा पाय घसरला होता. 2 कोलांट्या उड्या खाल्ल्यावर भानावर येत त्याने हिमकुऱ्हाडीच्या साह्याने स्वतःला स्थिर केलं
आणि मग तो सावकाश एका जागी खाली उतरला. तोंडामध्ये, डोक्यामध्ये, केसांमध्ये बर्फ शिरला होता. तो झटकला. तोंडातला बर्फ थुंकला. सावरल्यानंतर त्याने पाठीची पिशवी सैल केली आणि पुन्हा उठून उभा राहिला. मात्र त्या क्षणीच तो पुन्हा एकदा कोसळला. त्याचा उजवा पाय घोट्यापासून तुटला होता. अगदी 2 तुकडे झाले होते. शेजारील बर्फामध्ये एका चिकटपट्टीच्या आधारावर तो पाय लोंबकळत होता. वरून खाली गिर्यारोहक उतरत होते. कोणीतरी वरून दोर ओढला होता आणि मार्क त्या तुटक्या पायांबरोबरच वर वर जाऊ लागला. त्यामुळे मार्कने सर्वप्रथम त्या दोरापासून अँकर बाजूला केला, स्वतःची मुक्तता केली आणि त्या मार्गामधून तो दूर झाला. पाठीवरल्या सॅकमधून रेडिओ टेलिफोनवरून रसेलशी संपर्क केला. ऐकणाऱ्याचं मनोरंजन होईल असाच तो संवाद होता. मार्क म्हणाला, रसेल, आत्ताच एक वाईट गोष्ट घडली आहे. मी दोरीवरून घसरलो, 2 कोलांट्या खाल्ल्या आणि काय मार्क? माझा पाय तुटून दूर जाऊन पडलाय रसेल. अरे मग त्यात एवढं काय मार्क? एखादा स्क्रू आणि बोल्ट लावून नवीन दुसरा पाय बसव ना. केलं असतं रे रसेल, पण काय? बाकी काही कुठं लागलं बिगलं नाही ना? नाही, मी अगदी ठणठणीत आहे. साधा ओरखडासुद्धा नाही. रक्ताचा थेंबसुद्धा आला नाही. मग ठीक आहे ना मार्क. पण एक विनंती आहे. काय? माझ्याबरोबर नवीन पाय नाही आहे रसेल. तो खालच्या कॅम्पवर विसरलाय. ठीक आहे मार्क, काळजी करू नकोस. एका शेर्पाबरोबर पाठवून देतो. थोड्याच वेळात वेन अलेक्झांडर स्वतःच मार्कसाठी नवीन पाय घेऊन आला. मार्कच्या पायाचा मधला भाग पावलापासून निघाला होता. जुनाच पाय मार्कने पुन्हा एकदा जोर लावून बसवला आणि एक चांगली चिकटपट्टी पक्की बांधली. वेन पुन्हा येईपर्यंत मार्क तात्पुरत्या दुरुस्त केलेल्या पायांवर स्थिरावला होता. धापा टाकत वेन थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबला आणि मग पुन्हा दोघेही खाली उतरायला लागले. खाली उतरून हिमदरी पास करेपर्यंत ती चिकटपट्टी आणि तो पाय व्यवस्थित होते. एकदा क्रॅम्पॉन पॉईंटपाशी पोहोचल्यावर मात्र चिकटपट्टी निघाली आणि पुन्हा पाय सुटा झाला. मग तिथे मार्कने उजव्या खुंटावर नवीन नेहमीच्या चालण्याचा पाय बसवला. डाव्या बाजूला मात्र त्याचा सी पाय म्हणजे क्लाइम्बिंगचा पाय होता. एका पायाने अपंग असलेल्या माणसासारखा तो दुडकत दुडकत बेस कॅम्पवर आला. मोरेंच्या अजस्त्र दगड धोंड्यांमधून अशा पायावर चालणं त्याला अवघड गेलं होतं. त्या दिवशी रात्री मार्कला फारच छान झोप लागली. किंबहुना गेल्या काही दिवसांमधील सर्वात सुंदर रात्र त्या दिवशी होती, असं त्यानं त्याच्या डायरीमध्ये लिहिलंय. तो आता हवामानाशी व्यवस्थित समरस झाला होता, हा त्याचा अर्थ होता. दुसऱ्या दिवशी त्याने विश्रांती घेतली. वेन आणि मार्क बराच वेळ त्याच्या पायाची दुरुस्ती करत बसले होते. 30 एप्रिलच्या रविवारी एकच मोठी धांदल उडाली होती. कॅम्पवर शेर्पा उत्तर खिंडीमध्ये जाण्याच्या तयारीत होते. काही जण तिथंच मुक्काम करणार होते, कारण आज त्यांचा मार्गदर्शक मुख्य सरदार फुर्बाताशी शेर्पा शिखरापर्यंतचा मार्ग निश्चित करणार होता. त्याची प्रगती रसेलच्या रेडिओवर समजत होती. मार्कसुद्धा उत्साहाने कान देऊन ऐकत होता. फुर्बाताशीबरोबर सोनदोर्जी, दोर्जी सोनम, गॅलनेत, ताशिंग पिंगसो, डेनझोंग आणि ताशी सेनझोंग होते. या सर्वांनीच अनेक वेळा शिखर पादाक्रांत केलं होतं. फुर्बाताशी तर तब्बल 10 वेळा तिथं पोहोचला होता. आदल्या दिवशी ते सर्वजण कॅम्प 3वर म्हणजे 7,900 मीटर्सवर पोहोचले होते. दुपारी 3:05 मार्कच्या रेडिओवर बातमी आली, फुर्बाच्या संघानं शिखर काबीज केलंय. मार्कला आनंद झाला. सर्वांनाच हायसं वाटलं, कारण आता त्यांचा मार्ग सुखकर होणार होता. फुर्बाने प्रत्येक अडथळ्यापाशी दोर शिड्या लावल्या होत्या. त्या मोसमातील पहिल्यांदा शिखरावर पोहोचणारा तोच होता. त्यामुळे सारे दोर, शिड्या, अँकर्स त्यालाच लावणं भाग होतं.
ते त्यांनी करून दाखवलं होतं. त्यांच्या परतीच्या वाटेवर त्यांना मदत म्हणून काही शेर्पा सकाळीच उत्तर खिंडीकडे रवाना झाले होते. मार्कचा अंदाज होता की 8,848 मीटर्स उंचीच्या शिखरावरून हे लोक रात्री मुक्कामाला 7,500 मीटर्स उंचीवरील कॅम्प 2पर्यंत उतरतील. पण केवळ 5-5.5 तासात, म्हणजे रात्री 8:30 वाजले असताना ॲडव्हान्स बेस कॅम्पवर पुन्हा एकदम आनंदाचं भरतं आलं. एव्हरेस्ट दिग्विजय करून फुरबा आणि सारी मंडळी सुखरूप त्याच कॅम्पवर आली होती. खरोखरच शेर्पा लोकांच्या कष्टाला, उत्साहाला आणि गिर्यारोहणाच्या क्षमतेला तोडच नाही. अतुलनीय, अविश्वसनीय. मार्कसाठी सारं अनाकलनीय होतं. 20 तासांचे अथक प्रयत्न यशस्वी करूनसुद्धा ही शेर्पा मंडळी खाली पोचल्यावर दमली नव्हती. निवांत गप्पा मारत, चेष्टा करत चालत येत होती. मार्कला त्यांचा हेवा वाटला. दररोज सकाळी मार्कला जाग यायची ती शेर्पा भारवाहकांच्या खोकण्याच्या आवाजामुळे. पहाटे पहाटे त्यांची आपापल्या पाठीवर ओझं घेऊन उत्तर खिंडीकडे जाण्याची गडबड असायची. गोठलेला बर्फ आणि दगडधोंड्यांच्या भाऊगर्दीतून शेर्पांची रांग बघून अगदी लॉर्ड ऑफ द रिंग्ज या चित्रपटातील रहस्यमय दृश्यांची आठवण मार्कला व्हायची. या चित्रपटाचं बहुतेक सगळं चित्रीकरण न्यूझीलंडच्या माउंट कुक पर्वतरांगांच्या आसपास झालं होतं. मार्क सकाळी उठून हातपाय मोकळे करण्याचा व्यायाम करायचा. पाठीवरची पिशवी आवरायचा. त्यामध्ये खाण्याचे पदार्थ, पीक फ्युएलची बाटली भरायचा. अंगावर थंडीपासून बचाव करण्याचं फिदर जॅकेट चढवायचा. रेडिओ टेलिफोन जवळ ठेवायचा आणि मग तंबूच्या बाहेर पडायचा. सुरुवातीला 10-20 मीटर्स चालल्यावर सुद्धा त्याला खूप त्रास व्हायचा. परंतु तरीही चिकाटीने तो क्रॅम्पॉन पॉईंटपर्यंत जायचाच. एक चांगला दगड बघून त्यावर बसायचा. अंगावरचे कपडे थोडे कमी करायचा. पाय काढून बाजूला ठेवायचा. दोन्ही पायांचे खुंट आणि अंगावरची कातडी यांच्यावर सकाळचे कोवळे सूर्यकिरण पडू द्यायचा. असे चांगले 2-3 तास गेल्यावर पुन्हा सगळं आवरून परत तंबूकडे यायचा. हा त्याचा दिनक्रमच झाला होता. त्यावेळी त्याच्या नजरेसमोर एव्हरेस्टचं शिखर प्रत्यक्षात असायचं आणि मनाने तो तिथं पोहोचलेला असायचा. एक दिवस रसेलने मार्कला व्हिडिओ टेलिफोन समोर बसवून घरी दूरध्वनी जोडून दिला. त्याच्यासमोर छोट्या पडद्यावर त्याची बायको ॲनी होती. मार्कच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तो भावनाविवश झाला होता. त्याचा घसा बसला होता. त्याचे सारे कुटुंबीय किती दूर अंतरावर होते. त्या तशा घसा बसल्या आवाजातच तो तोडकं मोडकं बोलला, कारण ती व्हिडिओ मेसेजिंग आणि टेलिफोनची शेवटची संधी होती. थोड्याफार फरकाने सर्वांचीच अवस्था तशी झाली होती. मार्कचा आवाज दुसऱ्या दिवशी चांगला झाला होता, त्यामुळे त्याने व्हिडिओ संभाषणाचा उत्तरार्ध त्या दिवशी पूर्ण केला. आता या ॲडव्हान्स बेस कॅम्पवर या सर्वांना येऊन 3 आठवडे झाले होते. सर्वांचं मिळून एक कुटुंब झालं होतं. त्यामुळे कुटुंबात जसे हेवेदावे, भांडणं, कुरबुरी असतात, तसेच इथंही सुरू होतात. परस्परांना समजावून घेणं, मिळून मिसळून वागणं हे सर्वांनाच जमतं असं नाही. मार्क हे सारं निमूटपणे बघत होता, अनुभवत होता. त्याच्या परीने समजावण्याचा प्रयत्न करत होता. या उंच ठिकाणी थंड हवेच्या पर्यटन स्थळांसारख्या सोयी मिळणार नाहीत याची सर्वांनाच कल्पना असते. पण कळतं पण वळत नाही अशी काहींची अवस्था असते. मार्कच्या मते ॲडव्हान्स्ड बेस कॅम्पवरील परिस्थिती तशी त्याच्या अपेक्षेपेक्षा फार चांगली होती. वाचन करणं, डायरी लिहिणं, पुढील योजना करणं, जुन्या मोहिमांचा इतिहास बघणं, अशा कितीतरी वेळ घालवण्याच्या गोष्टी तो करत होता. 4 मे रोजी तो पुन्हा एकदा ताजातवाना होऊन उत्तर खिंडीमध्ये जाण्यासाठी बाहेर पडला. ही त्याची तिकडची 3री खेप होती. नव्याने दुरुस्त केलेल्या पायांची परीक्षा घेण्याची ही चांगली संधी होती. तसेच अंतिम शिखर चढाईच्या दृष्टीने सुद्धा शरीराची ताकद आजमावण्याचा हा अखेरचा प्रयत्न होता. येत्या आठवड्याभरामध्ये रसेलचा अंतिम चढाई करण्याचा हुकूम येणं अपेक्षित होतं. मार्क अपेक्षेप्रमाणेच अगदी सावकाश पण फारशी दमछाक न होता उत्तर खिंडीत जाऊन परत ॲडव्हान्स बेस कॅम्पवर सुरक्षितपणे आला.
शरीराची आणि नव्या पायांची कसोटी पूर्ण झाली होती. दोघेही उत्तीर्ण झाले होते. मे महिन्याचा पहिलाच आठवडा होता. आणखी 4-5 दिवस इथंच घालवून आता अंतिम चढाईची संपूर्ण योजना रसेलच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली होती. त्याचा संपूर्ण संघ आता 2 तुकड्यांमध्ये जायला निघणार होता. शिखर चढाईच्या अरुंद वाटेवरील गर्दी टाळण्यासाठी रसेलने ही योजना केली होती. मार्कचा समावेश दुसऱ्या तुकडीत होता. तो 10 मे रोजी उत्तर खिंडीत जाणार होता आणि 14 मे रोजी शिखर चढाई करणार होता असं ठरलं. मार्क मनातून खुश झाला होता. अंतिम परीक्षेची वेळ जवळ आली होती. सर्वच जण अगदी उत्साहात आणि अंतिम हुकमाच्या प्रतीक्षेत होते. फक्त एकच जण अगदी काळजीत होता. रसेल ब्राईस उर्फ बिग बॉस, त्यांचा नेता. काय बरं कारण होतं त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्याचं? तोच प्रत्येक गिर्यारोहकाचं मोजून मापून परीक्षण करत होता. तोच प्रत्येकाची क्षमता बघून त्याचा सराव करून घेत होता. शेर्पा भारवाहकांना कामं सांगत होता. रेडिओ दळणवळण बघत होता. हवामानाचा अंदाज घेत होता आणि आर्थिक व्यवहारसुद्धा तोच बघत होता. त्या वर्षी रसेलच्या मार्गदर्शक शेर्पांनी संपूर्ण उत्तर मार्गावर शिड्या आणि दोऱ्या लावून त्या वर्षीचा त्या मोसमाचा मार्ग पहिल्यांदाच निश्चित केला होता. उत्तर खिंडीपासून शिखरापर्यंत सुमारे 6 किलोमीटर्स लांबीचा दोर, असंख्य शिड्या, अँकरिंग खिळे, प्राणवायूची सोय, हे सर्व त्याच्याच हिमेक्स कंपनीनं केलं होतं. ते करणाऱ्या शेर्पांचे पगार, त्यांना बक्षिसी आणि त्यांची व सगळ्यांची सुरक्षितता तोच बघत होता. या सगळ्याची रुपयांमध्ये किंमत होत होती अंदाजे 20 लाख रुपये. आता हीच सुरक्षा व्यवस्था त्या मोसमातील इतर मोहिमांचे गिर्यारोहक वापरणार होते. प्रति सभासद 500 रुपये दर ठरला होता. पण त्या वर्षी नेपाळमधील एकूण अस्थिर राजकीय परिस्थिती बघता मोहिमाच कमी झाल्या होत्या. फक्त 12 मोहिमा उत्तरेकडून एव्हरेस्ट चढत होत्या आणि रसेलकडे 5-6 लाख रुपयेच त्यांच्याकडून जमा झाले होते. हिमेक्स कंपनीला उर्वरित खर्चाचा बोजा स्वीकारणं अपरिहार्य होतं. या मोहिमेचा उत्तरार्ध आणि अंतिम टप्पा सुरू झाला होता. तोपर्यंत हवामान चांगलं होतंच, तसंच भविष्यातही राहील असा हवामान खात्याचा अंदाज होता. सर्व सदस्यांना हिमेक्सचा आणि रसेलचा मोठाच आधार वाटत होता. त्यांना खात्री होती की ते सर्वजण अगदी सुरक्षित हातांमध्ये आहेत. धन्यवाद.